जिने सर्वांना सुरेखा जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत राजगिराचे पुऱ्या। हे एक मोठी राजगिराचे पीठ आहे। ह्याला एका बाउल मध्ये घालून घ्यायचंय। ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचंय, थोडंसं खुसकरून ओवा, थोडीशी बडीशेपची पूड। जिऱ्याऐवजी आम्ही बडीशेपची पूड घातली, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जिरेही घालू शकता। आवडीनुसार तिखट। हे राजगिराचं पीठ आम्ही घरी तळलेलं आहे। ह्याच्यात थोडं हळद घालून घेऊया, थोडीशी हिंग, ह्याच्यात किंचित तेल सोडायचंय। हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। ह्याच्यात थोडं कोमट पाणी घालून घेऊया। ह्याला कोमट पाण्याने मळायचंय। ह्याला कोमट पाण्याने घट्ट मळायचंय। हे मळून झालेलं आहे। ह्याच्यात थोडं तेलाचं हात लावून 5 मिनिटांसाठी ठेवायचंय। कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचंय। 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। आता छोट्या गोळ्याला लाटून घ्यायचंय। ह्याला तेल लावून लाटायचंय। अशा प्रकारे सगळे लाटून घ्यायचे। आता हे पुरी तेलमध्ये घालून घेऊया। त्याला पलटी करून घेऊया। ह्याला आता काढून घेऊया। अशा प्रकारे सगळे करून घेऊया। हे झालं आपलं राजगिराचं पुरी तयार। मी एक टेस्ट करून बघतो। यम्मी, खूप छान झालंय। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिने आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।